Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Financial Market. In this session we are discussing about Indian money market. Learning objective of this lecture. In today's lecture we will discuss about defects in Indian money market. Defects in Indian money market. The first defect in Indian money market is existence of unorganized money market. The most important defect of Indian money market is the existence of unorganized segment. In this segment, the market, the purpose as well as period are not clearly demarcated. In fact, this segment thrives on these characteristics. This segment undermines the role of RBI in the money market. Efforts of RBI to bring indigenous banker within a statutory framework have not been yielded much result. बघा इंडियन मनी मार्केट मधले डिफेक्ट आपण बघत आहोत तर अनऑर्गनाइज मनी मार्केटचं अस्तित्व हा इंडियन मनी मार्केटचा एक डिफेक्ट आहे. म्हणजे इंडियन मनी मार्केटमध्ये अनऑर्गनाइज सेगमेंट ऑफ मनी मार्केट आहे. ह्या सेगमेंटचा this segment of market the purpose as well as period are not clearly demarcated. म्हणजे हे जे अनऑर्गनाइज मनी मार्केट आहे या अनऑर्गनाइज मार्केटचा हेतू काय आहे किंवा त्याचा पिरियड किती आहे हे क्लिअरली कुठेही डिमार्केटेड केलेलं नाही. आणि हीच जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे हेच जे वैशिष्ट्य आहे या अनऑर्गनाइज मनी मार्केटचं त्या वैशिष्ट्याच्या आधारावरच हे अनऑर्गनाइज मनी मार्केट भरभराटीला आलेलं आहे. हा अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे मनी मार्केटचा इंडियन मनी मार्केटचा इट अंडरमाइन्स द रोल ऑफ आरबीआय इन मनी मार्केट. म्हणजे आरबीआयचं अस्तित्व ते मानत नाहीत, परंतु आरबीआय is making efforts to bring indigenous banker within a statutory framework have not yielded much result. RBI प्रयत्न करत आहे की हे जे इंडिजिनियस बँकर आहेत ते स्टॅच्युटरी फ्रेमवर्क मध्ये यावेत म्हणून, पण अजूनही त्याला तितकंसं यश आलेलं नाही. Next defect is lack of integrity. The another important deficiency is the lack of integration of different segment and functionaries. या मनी मार्केट मधले जे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत फंक्शनरीज जे आहेत त्यांच्यामध्ये इंटिग्रिटी नाही, एकता नाही. However, with the enhancement of Banking Companies Regulation Act 1949, the position has changed considerably. RBI is now almost fully effective in this area under various provisions of RBI Act and the Banking Companies Regulation Act. म्हणजे एकतर हे अनऑर्गनाइज मनी मार्केट ही एक समस्या आहे आणि त्याचबरोबर इंडियन मनी मार्केटमध्ये इंटिग्रिटी नाहीये. परंतु बँकिंग कंपनीज रेग्युलेशन ऍक्ट 1949 अस्तित्वात आल्यापासून आरबीआय खूप प्रयत्न करत आहे वेरियस एरियाज म्हणजे प्रोव्हिजन ऑफ आरबीआय ऍक्ट वेगवेगळे जे एरिया आहेत फायनान्सशी रिलेटेड ते आरबीआयच्या ऍक्टच्या अंडर यावेत यासाठी आरबीआय प्रयत्न करत आहे. थर्ड डिफेक्ट इज डिस्पॅरिटी in interest rate म्हणजे interest rate मधली विविधता. There has been too many interest rate prevailing in money market at the same time like borrowing rate of the government and lending rate of commercial bank, the rate of cooperative banks, rate of financial institutions. आता disparity in interest rate याचा अर्थ असा की व्याजाचा जो दर आहे मार्केटमध्ये अस्तित्वात असलेला त्याच्यामध्ये खूप विविधता दिसून येते.
आता बॉरोइंग रेट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे सरकार जे कर्ज घेतं ते कर्जाचा सरकारला लागू असलेला दर, व्याजाचा दर, त्याच्यानंतर कमर्शियल बँका जे कर्ज देतात त्यांचा व्याजदर, तसंच कोऑपरेटिव्ह बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कर्ज देतात त्यांचे व्याजदर, यामध्ये खूपच विविधता दिसून येते. This was basically due to the lack of mobility of fund from sub-segment to one subsegment to another segment. म्हणजे हे व्याजाची विविधता का आढळते, तर एका सब सेगमेंट मधनं दुसऱ्या सब सेगमेंट मध्ये फंड आपण ट्रान्सफर करू शकत नाही, म्हणून ही व्याजाची विविधता आहे. However, with the changes in financial sector, the different rates of interest have been quickly adjusted to change in bank rate. म्हणजे फायनान्शियल सेक्टर मध्ये जे बदल होत आहेत त्यामुळे हे जे इंटरेस्ट रेट, व्याजाच्या दराची जी विविधता आहे ती जलद गतीने ऍडजस्ट केली जाते. बँक रेट जसा बदलतो त्यानुसार ऍडजस्ट केली जाते. The fourth defects of Indian money market is seasonal diversity of money market. म्हणजे सीझन नुसार मनी मार्केटला तेजी किंवा मंदी असते. A notable characteristics is seasonal diversity. There are very wide influations in rate of interest in money market from one period to another period in the year. म्हणजे भारतीय मनी मार्केट मध्ये a wide fluctuation in rate of interest म्हणजे व्याजाच्या दरामध्ये खूप मोठी फ्लक्च्युएशन्स म्हणजे वर खाली बदल होतो. भारतातल्या मनी मार्केटच्या व्याज दरात खूप बदल होतो आणि तो फ्रॉम वन पिरियड टू अनदर पिरियड म्हणजे एका पिरियड मध्ये वेगळा असेल तर दुसऱ्या पिरियड मध्ये वेगळा असतो. नोव्हेंबर टू जून इज द बिझी पिरियड. ड्युरिंग दिस पिरियड क्रॉप फ्रॉम rural areas are moved to the city and parts. म्हणजे नोव्हेंबर पासून जून पर्यंतचा जो कालावधी आहे तो बिझी पिरियड आहे आणि या पिरियड मध्ये ग्रामीण भागातली जी पिकं आहेत ती शहरात आणि शहराच्या काही विभागात हलवली जातात किंवा पाठवली जातात. द वाईड फ्लक्च्युएशन क्रिएट प्रॉब्लेम इन मनी मार्केट. हा जो व्याजाचा दर आहे त्याच्यामध्ये जी चढ उतार आहे त्यामुळे मनी मार्केटमध्ये समस्या निर्माण होतात. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अटेम्प्ट टू लेसन द सीझनल फ्लक्च्युएशन इन मनी मार्केट. म्हणजे आरबीआय प्रयत्न करत आहे की वेगवेगळ्या कालानुसार हे मनी मार्केटमध्ये जे काही फ्लक्च्युएशन येत आहे ते कमी करण्याचा आरबीआय सतत प्रयत्न करते. फिफ्थ डिफेक्ट इन इंडियन मनी मार्केट इज लॅक ऑफ प्रॉपर बिल मार्केट. म्हणजे प्रॉपर बिल मार्केट भारतात अस्तित्वात नाहीये, हा पाचवा डिफेक्ट इंडियन मनी मार्केटमध्ये समजला जातो. इंडियन बिल मार्केट इज अंडर डेव्हलप वन. म्हणजे इंडियन बिल मार्केटची तेवढीशी सुधारणा झाली नाहीये. अ वेल ऑर्गनाइज बिल मार्केट और डिस्काउंट मार्केट फॉर शॉर्ट टर्म बिल्स इज इसेन्शियल फॉर एस्टॅब्लिशिंग इफेक्टिव्ह लिंक बिटवीन क्रेडिट एजन्सीज अँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे वेल ऑर्गनाइज बिल मार्केट आणि डिस्काउंट मार्केट किंवा शॉर्ट टर्म बिल मार्केट ची आवश्यकता आहे. कशासाठी? टू इस्टॅब्लिश इफेक्टिव्ह लिंक बिटवीन क्रेडिट एजन्सीज आणि आरबीआय यांच्यामध्ये इफेक्टिव्ह लिंक एस्टॅब्लिश करण्यासाठी वेल ऑर्गनाइज बिल मार्केट, डिस्काउंट मार्केट किंवा शॉर्ट टर्म बिल मार्केट आवश्यक आहे. द रिझन्स फॉर दिस सिच्युएशन्स आर हिस्टॉरिकल. आता ही जी परिस्थिती आहे हे एक ऐतिहासिक कारण झालं, कारण लाईक प्रेफरन्सेस फॉर कॅश टू बिल म्हणजे कॅशला प्रेफरन्स असणं हा इतिहास झाला. आता तो प्रेफरन्स कशाला? बिल मार्केटला निर्माण व्हायला लागलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टार्टेड मेकिंग एफर्ट्स इन दिस डायरेक्शन इन 1952. आरबीआयने 52 पासून बिल मार्केट डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. However, new and proper bill market was introduced in 1970. प्रॉपर बिल मार्केट 1970 मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं. There has been substantial improvement since then. आणि तिथपासनं पुढे इंडियन बिल मार्केटमध्ये पुरेशी अशी प्रगती दिसून येते.
सहावा डिफेक्ट आहे लॅक ऑफ वेल ऑर्गनाइज्ड बँकिंग सिस्टम. टिल 1969 द ब्रांचेस अँड एक्सपान्शन वॉज व्हेरी स्लो. म्हणजे मुळात भारतात वेल ऑर्गनाइज्ड बँकिंग सिस्टम नाही, हा एक डिफेक्ट आहे. 1969 पर्यंत द ब्रांचेस एक्सपान्शन जे होतं बँकांचं ते खूप कमी होतं. देअर वॉज ट्रिमंडस एफर्ट्स इन दिस डायरेक्शन आफ्टर नॅशनलायझेशन. म्हणजे बँकांचं नॅशनलायझेशन झाल्यानंतर खूप प्रयत्न केले गेले. अ वेल डेव्हलप बँकिंग सिस्टम इज इसेन्शियल फॉर मनी मार्केट. म्हणजे मनी मार्केटच्या डेव्हलपमेंटसाठी वेल डेव्हलप बँकिंग सिस्टम आवश्यक आहे. इव्हन ॲट प्रेझेंट लॅक ऑफ ब्रांचेस इन रुरल एरियाज हिंडर्स द मुवमेंट ऑफ द फंड. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा अजूनही बँकांची जाळं किंवा बँकांच्या शाखा तितक्याशा पसरलेल्या नाहीत आणि त्यामुळे मुवमेंट ऑफ फंड याच्या म्हणजे फंड मुवमेंटमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. With the emphasis on profitability, there may be some problem on this account. In totality, it can be said that Indian money market is relatively underdeveloped. म्हणजे सापेक्ष अंडरडेव्हलप आहे, म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही. In no case it can be compared with London money market or New York money market. आता सापेक्ष डेव्हलप झालं नाही म्हणजे काय, तर याचा अर्थ असा की भारतात मनी मार्केट डेव्हलप झालंय, पण तुम्ही लंडनच्या मनी मार्केट किंवा न्यूयॉर्कच्या मनी मार्केटची तुलना करायला लागलात, इट इज अंडर डेव्हलप. देअर आर, म्हणून सापेक्ष म्हटलंय ते. देअर आर नंबर ऑफ फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इट इन ऍडिशन टू अबोव डिस्कस कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे अनेक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत इंडियन मनी मार्केट त्याची डेव्हलपमेंट का झाली नाही यासाठी. फॉर एक्झाम्पल, लॅक ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ बिल, डेव्हलप ऍक्सेप्टन्स मार्केट, त्याच्यानंतर कमर्शियल बिल मार्केट, डीलर्स इन शॉर्ट टर्म ॲसेट्स अँड कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट सेक्शन्स ऑफ मनी मार्केट. म्हणजे हे जे मनी मार्केट आहे ते डेव्हलप न होण्याची कारण आपण वरती जी काही बघितली त्याचबरोबर, म्हणजे बँकिंग सिस्टम म्हणावी तितकीशी डेव्हलप झाली नाहीये, इंडियन मनी मार्केटची प्रॉपर डेव्हलपमेंट झाली नाहीये वगैरे वगैरे. त्याचबरोबर लॅक ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ बिल, म्हणजे बिलचा कंटिन्युअस सप्लाय नाहीये, डेव्हलप ऍक्सेप्टन्स मार्केट नाहीये. त्याच्यानंतर कमर्शियल बिल मार्केट, डिलिव्हरी डीलर्स इन शॉर्ट टर्म ॲसेट्स आणि कोऑर्डिनेटर्स नेशन्स बिटवीन डिफरंट सेक्शन ऑफ मनी. म्हणजे वेगवेगळ्या सेक्शन ऑफ मनी मार्केटमध्ये, म्हणजे मनी मार्केटच्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये म्हणावं तितकंसं कोऑर्डिनेशन नाहीये. हे सगळे these are all defects in Indian money market. Today we have discussed about defects in Indian money market such as unorganized money market, lack of integrity, disparity in interest rate, seasonal diversity in money market, त्याच्यानंतर unorganized development in banking system किंवा लॅक ऑफ डेव्हलपमेंट इन बँकिंग सिस्टम. आणि एक लास्ट बघितला होता आपण की नॉट प्रॉपर डेव्हलपमेंट इन इंडियन बिल मार्केट, ऍक्सेप्टन्स मार्केट एटसेट्रा. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.